घ्या. मॅचला आपण सुरुवात करतोय. खूप साऱ्या शुभेच्छा. सामना सुरू होतोय. मरिया 11 80-85. अगदी बघू शकता आपण मैदानामध्ये केवाई संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट कायरा 11 न्यू यंगस्टर्स बहाल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. सुपर 6 ची अंतिम लढत. याच्यानंतर आपले दोन सामने बॅलन्स राहिले आहेत. पहिल्याच बॉलवर धमाका केलाय. बॉल पाठवला डीप मध्ये लॉंग ऑफला आणि अगदी बघू शकता तिथे चांगलं क्षेत्ररक्षण प्रयासला आपण तिथे बघितलं. झेल त्याने टिपलाय आणि पहिला धक्का संजय माली बॅक टू द पवेलियन. महाराजांनी आपले भविष्य जाणलं होतं. निदान त्यांचा इतिहास तरी विसरू नका. आज भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग आलाय. सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. अगदी व्यासपीठावर तुम्हाला बालूशेठ गायकर यांना बघायला मिळतं. खरं तर विद्यमान सरपंच, त्यासोबत आमचे माजी सरपंच शशिकांतजी गायकर, त्यासोबत नितीनजी माली यांना आपण बघतो. अगदी त्यांचंही हार्दिक स्वागत. आमचे तुळशीराम शेठ डांगरकर त्यांचं हार्दिक स्वागत. जयवंतभाई पालकर, राज गायकर, स्वप्नील पाटील, परेश पालकर, अजय माली, त्यासोबत आमचे विकासजी पालकर, विश्वास पालकर, चंद्रकांत पालकर, सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही करतो. आणि भाई लोकेश शिंदे, सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. केवाळचे गावचे जावई अल्पेशजी पाटील साहेब, खानपोली अभि पाटील, परेश पाटील यांच्याकडून टीमला, सुनीलजी माली यांच्याकडून टीमला शुभेच्छा आलेत. जाऊया मैदानामध्ये. मॅच फार महत्वाची आहे. अगदी प्रतीक पाटील या टीमचा अष्टपैलू खेळाडू आणि पहिल्याच बॉलवर मोठं यश त्याला मिळालं आहे आणि बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये दाखल झालाय. उमेश माली इन ॲट नंबर 3. ठीक रात्रीच्या आपण बघतो आता 1:48 झालीत. मॅच सुरू आहे सध्या. सुपर 6चा तिसरा सामना. यावेळेस थोडंसं स्लोअर पण केलं. दिशा दिली उमेशनं. सिंगल कंप्लीट झाली या बॉलवर. 1 रन पूर्ण करत असताना उमेश मालीला आपण बघितलं. अगदी गणेश पारवे अजूनही मैदानामध्ये आहेत. केवाली संघाची रणमशीन. खूप होतकरू संघ आहे. एका गोष्टीचा उल्लेख करेन, मागील 2 वर्ष भरपूर स्ट्रगल केलं केवाली संघानं. भरपूर चर्चा होती की अनेक जण म्हणत होते केवाली संघ संपला की काय, परंतु केवाली संघानं आज या गोष्टीचा उलगडन करून दिला. होता तो संघर्ष, होता तो आमचा बॅट पॅच, आता तो आम्ही विसरलो आणि आज नव्यानं आम्ही सुरुवात केली आहे. कारण यशाची नव उदय आणि नक्कीच एक नवीन लख पहाट नक्कीच येते. अंधार रात्र आली तर पहाट होणारच आहे, यात मात्र शंका नाही. त्यामुळे या टीमचं देखील विशेष कौतुक मी नक्कीच करेन. मैदानामध्ये अगदी प्रतीक पाटील सज्ज होताना, प्रतीक पाटील सज्ज होत असताना सिंगल आली मागील बॉलवर. अगदी बघू शकता गणेश सेन्सिबल क्रिकेट सध्या मैदानात खेळतो. प्रतीक पाटील त्याची ओळख मैदानामध्ये माहिती अभ्यास करून मैदानामध्ये उतरलाय संघ. 1 रन या बॉलवर कंप्लीट केले जाईल. संघाची धाव संख्या ऑन बोर्डवर सद्यस्थितीमध्ये लागलेली आहे. बोर्डवर धावा लागले सद्यस्थितीमध्ये 2. अगदी बघू शकता आपण धावसंख्येचं टोटल 2. 1 गडी बाद अगदी मैदानामध्ये बघायला मिळतंय. थोडंसं शांत आणि संयमी क्रिकेट सध्या सुरू असलं. मला वाटतं आज संपूर्ण केवाली गाव मैदानामध्ये आले. आज रोहितची हालत आहे, परंतु सगळे त्याला शुभेच्छा देऊन मैदानामध्ये आलेले आहेत. फुलटॉस बॉल होता, उंच केला, बॉल गेला हवेत. फिल्डर डाऊन द बॉल. झेल तिथे टिपलाय. पंचाने रेफर केलाय थर्ड अंपायर कडे बेस्ट ऑफ फाईट चेक करण्यासाठी. डिसिजन पेंडिंग. झेल जरूर टिपलाय उमेशचा, परंतु डिसिजन पेंडिंग ठेवला गेलाय. बेस्ट ऑफ फाईट चेक केलं जाईल. बघायचं आहे महत्वाचं अंपायर्स रिव्ह्यू अवलंबण्यात आलेले आहे. पंचांना देखील DRS दिलेले आहेत. त्याचा वापर सध्या महत्वपूर्ण मॅचमध्ये. उमेश माली एक अष्टपैलू खेळाडू आहेत. सगळ्यांचंच अगदी मनभरून कौतुक आपण करूया. या स्पर्धेसाठी आमचे लोकेशभाई शिंदे यांच्याकडून 11,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, 11,111, त्याचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. आणि इट्स अ नो बॉल, त्यामुळे सुरक्षित राहील उमेश माली आपल्या कक्षामध्ये. आणि अपकमिंग बॉल इज अ फ्री हिट आणि स्ट्रायकर एंडर असेल गणेश पारवे. फ्री हिटचा संधी आहे. मुक्त संचार आणि मुक्त फलंदाजी करण्याची संधी आता सध्या दिलेली आहे मैदानामध्ये गणेश पारवेला. धावसंख्या फलकापर धावा लागले 4.
प्रतीक आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता, परंतु एक खराब बॉल डिलिव्हर झाले, त्यामुळे बघायचा हा फ्री हिट कसा राहील. प्रयासला देखील भरपूर टुर्नामेंट गाजवताना बघायला मिळालं घनश्याम. त्याच्यानंतर जबरदस्त कामगिरी ऑल ओव्हर परफॉर्मन्स टीमचा. फ्री हिट होता, डान्सिंग डाऊन द विकेट. निराश आहे, थोडीशी नैराश्य हाती आली आणि हा डॉट बॉल डिलिव्हर करत असताना प्रतीकला आपण पाहिलं. जेव्हा टीमचा सगळ्याधिक अष्टपैलू खेळाडू बाहुबली म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्येचं फलक अगदी तुम्हाला 4 वर बघायला मिळतं. पहिलं षटक हे फार वेगवान आहे. हा सुप्रतीक जरा दमदार गोलंदाजी केली. फुंडेज संघाच्या विरुद्धाने देखील जरूर त्याच्यावर आक्रमण झालं होतं, परंतु प्रथमेश विकेट देखील घेतली. पंचांनी व्हाईट बॉल दर्शवले आणि त्यासोबत गोलंदाजाला वॉर्निंग केलंय 1 फॉर दी ओव्हर. अचानक बाउन्स झाला बॉल, टेकअप केला बॉलनं. चांगली अंपायरिंग आमच्या ऑफिशियल अंपायर्स SP पॅनल सांडी पालकर, त्यासोबत सत्यवान काकडे. स्पर्धेमध्ये आज सचिन कडू सरांना बघतो, शिवदाची वाघमारे अगदी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि चारी पंच एस नावानं खूप चांगली भूमिका त्यांनी देखील केली. व्हाईट बॉल आले मागील 5 वर संघ. कट केला बॉलला, लेट कटचा प्रयत्न होता. 9 सेकंडकडे डायरेक्ट हिट केलाय, परंतु आता नजरेसमोरून धाव चोरली जाईल. सिंगल कंप्लीट झाली आहे. एकावर आता संतुष्ट आहेत. अगदी बघू शकता सिंगल पूर्ण झाले. मैदानामध्ये काय थ्रो केला होता, एज लागून बॉल पाठीमागे गेला. बॅटकटच्या रूपाने रन येईल. सिंगल इथे बनते. धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकतो. एका धावेनं संघ पुढे चालेल. संत गतीनं आणि शांत सेन्सिबल क्रिकेट सध्या मैदानामध्ये सुरू असताना रणफलक पोहोचलाय सद्यस्थितीमध्ये 6 वर. भरपूर सारे प्रेक्षक, भरपूर मान्यवर. आता मला वाटतं केवायची जेवढी नावं मी घेईन तेवढी कमी आहे. सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रथमेश माली, रोशन म्हात्रे, सगळ्यांचं स्वागत आम्ही करतो. आता मला वाटतं जेवढी नावं मी कमी घेईन, समजून घ्या तुम्ही. तुमचं शाब्दिक स्वागत मी सगळ्यांचं करतो, कमी आहे. कारण मॅच देखील तेवढी महत्त्वाची. लोक आम्हाला ऑनलाईन देखील तेवढे ऐकत आहेत. जाऊया मॅचमध्ये. सिंगल आलेले मागील बॉलवर. सेकंड इनकडे उमेश. हो, इथे कट केला बॉल. खूप चांगला फटका जमिनी समांतर बॉल आलाय डीप लॉंग लेग कडे. हा जबरदस्त फटका, स्कोरिंग शॉट, चौकार. एंड चांगला झालाय. पहिले षटक संपले. 10 रन ऑन बोर्डवर आलेत आणि 1 विकेट देखील. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक. 3 बाईकची स्पर्धा आपण यंदा पाहिली. ती सन्माननीय विजयशेठ ठाकूर साहेब अकोरले यांचं इथे शुभागमन. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. केवाले टीमला त्यांच्याकडून शुभेच्छा आलेत, त्यांचाही आपण स्वीकार करूया. एक काल आपण बघितला 4 व्हीलरच्या स्पर्धेमध्ये रमेश पवार अगदी याच आई गावदी वाकडी संघाच्या, ज्याने त्यांच्या खरं तर स्पर्धेमध्ये 4 व्हीलर जिंकली होती. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया. रन फलकावर धावा तुम्हाला बघायला मिळते. सद्यस्थितीमध्ये 10 रन ऑन बोर्ड, 10 अगदी बोर्डवर तुम्हाला बघायला मिळत आहेत. अल्पेश पाटील कानपोले, केवाळे गावचे जावई अपूर्वा अल्पेश पाटील लगातार 2 षटकार ठोकले तर 2000 रुपयाचा पारितोषिक. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. जावयांचा मान वेगळा असो आणि आज अगदी आपल्या सासरवाडीच्या टीमला पारितोषिक ते लावतायत, त्यांचंही स्वागत करूया. अगदी पहिलं षटक संपलं पॉवर प्लेचं, ज्यामध्ये 10 रन आलेत, 1 विकेट देखील आली. संजय माली आक्रमण करण्याच्या प्रयत्नात जरूर बाद झाले, परंतु संजय मालींची महत्त्वाची कामगिरी, स्पेशल दुसऱ्या राऊंडची मॅच, ती विसरता कामा येणार नाही. आज देखील त्याने दमदार बॅटिंग मागे मॅचमध्ये केली. प्रत्येक मॅचमध्ये प्रदर्शन चांगलं होईल असं नाही, परंतु बघायचं आहे कधी कधी होत असतं. घनश्याम पाटील सज्ज झाला. बॉल स्क्वेअर केट केलाय. पॉइंटला आपण बघू शकतो. क्षेत्ररक्षण लावलाय, करा फिल्डिंग. 2 रन कंप्लीट केलेत. रनिंग बिटवीन द विकेट. उमेश धावताना थोडी इंजरी त्याला जाणवते, परंतु क्रॅम्प मला वाटतं आलाय. चला पंच थोडंसं ट्रेस करा तिथे, आताच वॉर्मअप करा कारण क्रॅम्प आलाय.
स्प्रे घेऊन जा. प्रभाकर पालकर यांना आपण सध्या 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतं. मागील मॅचमध्ये ते देखील डाय लगावत असताना पडले होते, त्यांनाही थोडी इंजरी जाणवते. परंतु उमेश फार मोलाचा खेळाडू आहे सध्या टीम केवाळच्या दृष्टिकोनातून. केवाळी संघ भरपूर टुर्नामेंट यंदा खेळा, खूप चांगलं क्रिकेट त्यांनीही खेळलंय, परंतु भरपूर स्ट्रगल त्यांनी केलाय. परंतु या दोन गोष्टींचा मी या दोन लोकांचा नेहमी आवर्जून उल्लेख करतो. प्रभाकर पालकर 40+ आज झालेत, किती वर्ष त्यांनी क्रिकेट खेळाडू अगदी या संघाला किती बॅलन्स त्यांनी केला. आणि त्याच्यानंतर संजय शेठ माली, खरं तर संजय शेठ माली यांचं देखील विशेष कौतुक. अगदी बघू शकता आपण मैदानामध्ये थोडं क्रॅम्प तिथे आलेला होता उमेशला, परंतु या मॅचमध्ये अगदी खूप चांगला. ग्लेन मॅक्सवेलची ती पारी आठवावी लागेल, कारण मैदानामध्ये आपल्या सांघिक हितापेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नसते असंही म्हटलं जातं. धावसंख्या अगदी बघायला मिळते तुम्हाला 12 या आकड्यावर सध्या बघू शकता. तिथे अगदी एकनाथ शेठ गायकर आहेत, चंद्रकांत माली, सगळ्यांचं स्वागत आहे. परेशला आम्हाला समोर बघायला मिळतं, जवळ भाई आहेत, लोकेश भाई आहेत, सगळ्यांचं स्वागत आम्ही करू. लोकेश भाई शिंदे आणि A1 जोडी स्वतंत्र पालकर. बघा संदीप म्हात्रे हरिग्राम देखील केवाले संघाला सपोर्ट करण्यासाठी आहेत. A1 जोडी बघा तिथे थोडंसं ट्रेस केलं जात आहे, थोडं वेळ मिळतोय, त्यामुळे सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. खरं तर यंदा आम्ही खरंच या गोष्टीचा उल्लेख करतो, कारण असं म्हणतात जातं ना, घोड्यांची जेव्हा अगदी रेस सुरू असतं तेव्हा जो घोडा पळतो त्याच्यावर पारितोषिक लावणारे अनेक असतात, परंतु जो घोडा कमी पळतो, जो बॅटपॅच सुरू असतो त्याच्यावर पारितोषिक लावणारे अगदी मोजके असतात. आमचे तुळशीराम शेठ डांगरकर यांची मी स्तुती करेन, कारण जेव्हा संघ बॅकफुटला होता तेव्हा त्यांनी भरपूर ठिकाणी संघाला पॅक केलं. मिलम भाऊ पालकर असेल, आमचा स्वतंत्र भाऊ पालकर असेल, यांनी संघाला मोठा सपोर्ट केला. हे खरे बॅकबोन आहेत आणि त्यांची स्तुती करावी लागेल. चला मॅच पुन्हा एकदा कंटिन्यू आपण करतो. चांगला बॉल अगदी तिथे बघायला मिळाला, अवे फ्रॉम द बॉडी इथे करत असताना डॉट बॉल अगदी तुम्हाला इथे बघायला मिळेल. धावसंख्येचं टोटल धावसंख्या फलकावर अगदी तुम्हाला बघायला मिळते. ऑन बोर्डवर सध्या 12 रन तुम्हाला बघायला मिळतात. गणेश पारवे या टीमची रणमशीने भरपूर अपेक्षा आहेत. गणेशमचा हा बॉल अगदी इनसाइड आउट बॉल झाला, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला ढकलला, सिंगल कंप्लीट झाले. प्रयत्न होता दुसरीचा नकार दिलाय स्ट्रायकर इन कडून. उमेशना देखील सेन्सिबल क्रिकेट सध्या खेळत आहेत, कारण एका बाजूला स्काय रायडर नियंग स्वाहाल या टीमचा फॉर्म का वेगळाच राहिला. टेनिस बॉल विश्वमध्ये आम्ही बघितलं नाव्याच्या स्पर्धेमध्ये अगदी त्यांनी धारावे संघाला परास्त केलं, आज पुंडे संघाला त्यांनी परास्त केलं. त्यामुळे या टीमचा फॉर्म का वेगळाच राहिला. यंदाच्या हंगामामध्ये मोठमोठ्या संघांना त्यांनी अगदी पाणी पाजलं. सुपर 20ची आजची लढत जबरदस्त खेळ. मागे बॉलवर सिंगल आले, रन फलकावर धावा अगदी तुम्हाला बघा मिळेल 13, ज्यामध्ये गणेश पारेची वैयक्तिक खेळ आपण आतापर्यंत बघितलं तर तो जवळपास 5 धावांवर खेळतो. आणि त्याच्यानंतर उमेश माली त्याने देखील आतापर्यंत 6 रन केलेले आहेत. शॉर्ट पिच बॉल आक्रमण, हा उमेश मालीचा तडाखा सोसावा लागेल. गणेश अगदी घनश्याम पाटील वर केलेलं आक्रमण, ठोकलाय षटकार. भाई शिंदे भरपूर एन्जॉय तिथे करतायत, स्वागत तुमचंही. अगदी अगदी बघू शकता मैदानामध्ये अपूर्वा अल्पेश पाटील. जर याही बॉलवर जर षटकार ठोकला उमेश मालीनं तर 2000चं पारितोषिक. अभि पाटील, परेश पाटील तुमचंही हार्दिक स्वागत. जाऊया मैदानामध्ये. षटकार आले मागे बॉलवर. गणेशश्याम सज्ज होताना हो यावेळेस ही गणेशश्यामची ओळख आहे. वाईड यॉर्कर तिथे केलाय. लोकेश भाई नक्कीच तुमच्या बक्षिसाचा मी उल्लेख करतो. आता असा डॉट बॉल आलाय, तुमचं नेतृत्व मोठं आहे. केवळ प्रीमियर लीगमध्ये देखील आम्ही बघितलं सगळ्यांना टी शर्ट्स त्याने पुरस्कृत केले. आणि लगातार 3 षटकार जो खेळाडू ठोकेल, लोकेश भाई शिंदे आणि A1 जोडे स्वतंत्र भाई पालकर, जयवानजी पालकर यांच्याकडून रोख रक्कम 21,000 रुपये देण्यात येतील. क्या बात आहे.
हा बॉल ढकललाय, रन कंप्लीट झाले. त्या बॉलवर अगदी 2 धावा. अगदीच काय राहिलं नाही. यंगस्टर्स वहाल त्यांची ताकद, गोलंदाजी, हटकार अगदी षटकारांची हॅट्रिक ठोकणाऱ्यांसाठी हे पारितोषिक आहे. ओव्हर इथे मात्र अगदी बघू शकता कंप्लीट होते. या ओव्हरमध्ये 11 रन आलेले आहेत. 2 षटकांचा खेळ संपला आणि रन फलक जाऊन पोहोचलाय मैदानामध्ये. अगदी ज्याने दमदार कामगिरी केली आहे. मरिया 11 80-85 जयनमान मोरिया 11 केमाले संघ पोहोचलाय. 2 ओव्हर नंतर 21 या आकड्यावर एक खेळाडू बाद. शिंदे 11,111 रुपयाचं सहकार्य त्यांनी केलंय. परंतु जो षटकारांचे हॅट्रिक ठोकेल त्यांच्यासाठी रोख रक्कम 21,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. लोकेश भाई शिंदे षटकारासाठी एक षटकार ठोके त्याच्यासाठी 5,000. षटकाराला आता 5,000 बक्षीस. लोकेश भाई शिंदे आज एटीएमच घेऊन आले सोबत आणि त्याचा पासवर्ड आहे. रन झालेत 21 झालेत. पासवर्ड आहे षटकार. या ओव्हरसाठी हे पारितोषिक आहे. या ओव्हरमध्ये प्रत्येक षटकाराला 5,000. सगळ्या मॅचमध्ये आता मॅच फार महत्वाची. दोन्ही संघ नामांकित आहेत. एक चांगली लढाई तुम्हाला लढताना बघायला मिळते. बॉलर तयार धीरज. पहिलाच बॉल कट केलाय. फिल्डर आहे तिथे 1 रन पूर्ण करत असताना भरपूर शांत संयमी क्रिकेट तुम्हाला बघायला मिळाला. गणेश पारवेचा थोड्या दिवसा अगोदर अगदी त्याचं एंगेजमेंट झालं आणि आज बघू शकता त्याचं दमदार कामगिरी. लकी राहिलाय. अनेक खेळाडू आम्ही बघितलंय ज्यांचं एंगेजमेंट होतं किंवा ज्याचं लग्न होतं ते भरपूर इनफॉर्म मध्ये येतात आणि आज तशीच काय अपेक्षा टीम आणि संपूर्ण संघ करतो. नक्कीच लोकेश भाई शिंदे करतो मी उल्लेख. धीरजला आपण बॉलिंग ट्रॅकवर बघतो आपण. उमेश माली ऑन साईड आहे सध्या. 22 धावा बोर्डवर तुम्हाला बघायला मिळतात. लोअर फुल टॉक बॉल अवे फ्रॉम द बॉडी वाईड यॉर्कर केलाय. चॉप केल्या बॉलला सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्यासाठी निघाले. सेकंड रन अटेम्प्ट केले उमेश माली. 2 रन पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. भन्नाट गोलंदाजी. परंतु जो गेम आता मैदानामध्ये केलाय सेन्सिबल क्रिकेट खेळ्या मैदानामध्ये तो फार महत्वाचा. 2 रन मागील बॉलवर आलेत. धावा संख्या फलकावर धावा तुम्हाला 24 आतापर्यंत बघायला मिळते. आणि यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बॉल. धीरजनं बाद केलं उमेश मालीला क्लीन बॉलच्या स्वरूपानं आणि धक्का क्रमांक उमेश त्याच्या केळीचा अंत झालाय. एक मोठी विकेट मैदानातून बाहेर झाले. उमेशचं मैदानामध्ये थांबणं हे फार महत्वाचं होतं. बॅटिंगसाठी मैदानात दाखल झालेत. आता अगदी बघू शकता उदय पालकर आमचे अंकल मैदानात बॅटिंगसाठी आता आलेले आहेत. उदयला भूमिका मांडावी लागेल. एक काल हे मैदान गाजून सोडलेलं आहे उदयनं, हे देखील उल्लेख मी करेन. आणि लोकेश भाई शिंदेने सांगितलं उदयला षटकारासाठी 5,000 11,000 एका षटकाराला. क्या बात आहे. विकेट आले मागील बॉलवर. त्यांचा नाद नाही लोकेश भाई शिंदे. त्यांनी शब्द तोंडातून गेले तर शब्दाला पक्के आहेत. या मात्र उल्लेख या गोष्टीचा मी करेन. धीरज चांगली गोलंदाजी सध्या करत असताना 3 बॉल डिलिव्हरी केलेत. फक्त 3 धावा त्यांनी खर्च केलेत. 1 विकेट देखील त्याला मिळालेली आहे. बॉल तयार होत असताना ओव्हर द विकेट ना फ्लिक ऑफ द रिस्ट फ्लिक करायचं होतं. पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा ते आम्हाला करतील. एक्स्ट्रा रन ही जोडली जाईल. टेम्परेचर आपण बघितलं जे आता लो होत चाललाय. थोड्यामध्ये हवेमध्ये आर्द्रता आहे. त्यामुळे आपण मागील 4 रात्रीमध्ये देखील पाहिलं जेव्हा एकदा 12:30-1 वाजतात त्याच्यानंतर रन ज्याचं प्रमाण थोडं कमी होतं.
परंतु आजचा दिवस थोडा वेगळा आहे. आज जोश जुनून जज्बा सगळं काही तुम्हाला बघायला मिळेल. उदयनं इनफिल्डच्या वरून खेळायचा प्रयत्न आणि तिथे टॅपिंग क्रिकेट 1 रन पूर्ण. सिंगल या बॉलवर आपल्याला बघायला मिळते. धाव संख्येचं टोटल अगदी बघू शकता बोर्डवर लागलेत 26. उमेश मालीची वादळे आणि झुंजार खेळी संपली. 16 धावांचं योगदान त्यांनी केलं. सिंगल अगदी तुम्हाला बघायला मिळते. गोलंदाज सज्ज होत असताना डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळायचं होतं. अगदी वाईट यॉर्कर पल्स सांगतात वाईट बॉल. अजून एक एक्स्ट्रा रन. धाव संख्येचं टोटल अगदी बघू शकता बोर्डवर या वाईटच्या मदतीनं टोटल बोर्डवर लागलेत 27 धावा 27 रन ऑन बोर्डवर तुम्हाला बघायला मिळतं. चांगलं प्रेशर क्रिएट केलं. उत्तम गोलंदाजीची सातत्यानं ताकद राहिली. स्कायरा 11 नियंश स्वाहाल या संघाचे देखील धीर सज्ज होत आहेत. गणेश मार्वेसाठी हा बॉल पुन्हा एकदा ढकलला. वाईड यॉर्कर दिशा देत असताना सिंगल या बॉलवर कंप्लीट झालेला आहे. 1 रन. धाव संख्येचं एकंदरीत टोटल आपल्याला बघायला मिळतं. धाव संख्या झालेले टोटल 28 रन ऑन बोर्डवर लागलेला आहेत. कोणी खेळाडूने षटकार ठोकला तर षटकाराला 5,000 आणि उदयसाठी 11,000. हो इथे हा प्रहार करण्याचा प्रयत्न उदयचा होता. बाउन्सर अटेम्प्ट केला आणि इथे षटक देखील संपते. बघता बघता 3 षटकांचा खेळ संपला आणि अगदी बघू शकता रन फलकावर धावा लागले त्या मैदानामध्ये. 28-28 मरिया 11 80-85 जयमान मोरिया 11 केवाळी संघाच्या. क्या बात आहे. आमचे लोकेशभाई शिंदे एन्जॉय करत असताना शिवसेना तालुका प्रमुख पाचोळे. खरं तर कर्मभूमी जरी अगदी जन्मभूमी पाचोळे असली तरी कर्मभूमी केवाले आहे. आणि या स्पर्धेसाठी आतिशभाई सांगतात त्यांनी 15,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केले आणि आतिशभाईंचे ते जिवलग मित्र देखील आहेत. जवनशेठ पालकर बघा आतिशभाई यांचे जिवलग मित्र. त्यांचं स्वागत आपण करूया. सगळ्यांनी प्रचंड मेहनत केली आहे म्हणून आज स्पर्धा यशस्वी झाली आहे. हे जमदार आयोजन आपण बघू शकता. सुजल आलेत अंतिम देतवर शेवटचा षटक. रन फलकावर धावा लागले टोटल 28 रन अगदी मैदानात बघायला मिळाला. गणेश पारवे भरपूर शांत सेन्सिबल क्रिकेट त्याचा आपण बघितलं. मॅच पुढे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न जे जे खेळाडू मैदानामध्ये आले त्यांच्यावर जबाबदाऱ्या त्याने दिल्या आणि पार पाडण्यामध्ये यशस्वी राहिला उमेश माली. आज संजय माली इतकं दमदार योगदान या मॅच मध्ये दिलं नाही. परंतु कट केल्या बॉलला पाठीमागे फिल्डर आहेत. गॅप शोधण्याचा वारंवार प्रयत्न होते परंतु मैदानामध्ये वहाल संघाने देखील खूप चांगला अभ्यास अगदी केलेला आहे. गणेश असंही म्हणायला हरकत नाही कारण ज्या ठिकाणी तो फटके खेळतो तिथे फिल्डर त्यांनी तैनात केलेले आहेत. त्यामुळे चौकार कसे वाचवले जातील याचा अभ्यास करून केलेली कामगिरी अगदी तुम्हाला बघायला मिळते. धाव संख्येचं टोटल 29 धावांवर तुम्हाला बघायला मिळते. पहिल्या सत्रातील अंतिम 5 बॉल आता उर्वरित राहिलेत. 11,000 उदयसाठी षटकाराला मोठी संधी आहे. अगदी बघू शकतो आजकाल काही न्यू जॉईन करणाऱ्या खेळाडूंना 11,000 पारितोषिक नसतो. डायरेक्ट हिट तिथे झालाय. अगदी बघू शकता पंचाने रेफर केलं थर्ड अंपायर कडे. तिथे गणेशने जागा सोडले परंतु वेट करूया. आता गणेश तिथेच थांबा. थोडी वेळ आपण प्रतीक्षा करूया. ऑन स्क्रीन चेक केलं जाईल. पारदर्शक निर्णय राहील. थोडी वेळ प्रतीक्षा आपण करणार आहोत. गणेश थांबा पंच डिसिजन देतील.
चेक करता येते. ऑन स्क्रीन पारदर्शक निर्णय. हा, मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला आतमध्ये पुन्हा येताना नाही, त्यामुळे थांबा इथेच. पारदर्शक निर्णय ऑन स्क्रीन देखील दाखवला जाईल. पंच डीप मध्ये चाचपणी करतायत. महत्वाची विकेट आहे. सत्यवान काकडे सर जरूर दाखवतील. बॅट स्कीड करत असताना अगदी बघू शकतात जी चालले पुढे पुढे आणि इंटरनॅशनल अगदी बघतो. रोल इट रोल इट रोल इट प्लीज रोल इट. चेक केलं जाईल. प्रभाकर पालकर तुम्ही शांत राहा. अंपायर डिसिजन जो खूप योग्य डिसिजन राहील. डिसिजन पेंडिंग आहे. थोडा वेळ प्रतीक्षा आपण करूया. योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सगळ्यांच्या नजरा या डिसिजन कडे तुम्हाला जरूर बघा मिळतात. नॉट आउट. ऑन स्क्रीन पंचांनी मला वाटतं 4 ते 5 वेळा निहारून पाहिलं आणि त्याच्यानंतर हा डिसिजन. 12 खेळाडू देखील आहे वाल संघाचा. त्यांनी देखील पारदर्शक अगदी स्टॉप करून दाखवलं आणि पंच सांगतात ती 22ची रन आलेली आहे. यस डेफिनेटली 22ची रन आलेले आहे. डिक्लेअर झालेलं आहे. गणेशनं असं त्याला वाटलं होतं की रन इनकम्प्लीट राहिली, परंतु पुन्हा एकदा तो मैदानामध्ये चाललाय. धावसंख्या अगदी बघा मिळते 30 अगदी बघा मिळतं. कॉन्फिडन्स महत्वाचा असतो खेळामध्ये. चला सगळे खेळाडू पवेलियन मध्ये बसा. मयूर प्लीज पवेलियन मध्ये डगआउट मध्ये बसून घ्या. अतिश देखील आम्हाला सांगतायत पण ती जागा सोडू नका, कारण मंच फक्त काही मोजक्याच लोकांना असतो. कट केलाय आहे बॉलला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत गल्लीमध्ये. रन मात्र पूर्ण झाले. सिंगल या बॉलवर अगदी बघायला मिळते. 1 धावाच्या मदतीने संघ पुढे चालला. बोर्डवर धावा लागले 31. (31) 31 धावा बोर्डवर तुम्हाला सध्या बघायला मिळतात. सायकिनीकडे उदयला तुम्हाला बघायला मिळते. उत्तम गोलंदाजी. फुलटॉस बॉल होता डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग डायव्ह बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पलीकडे उदय पालकरच्या बॅट मधून चौकार आपण पाहिलाय. पंच 1 मिनिट. ऑन स्क्रीन बॅटिंग टीमने DRS वापरलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा लिगल बॉल राहील आणि त्याच्यावर चौकार आलाय. शेवटचे 2 बॉल आता उर्वरित राहिले. धावसंख्येचं टोटल झालंय 35. 35 धावा तुम्हाला बघायला मिळते. उदय भरपूर दिवसानंतर त्यांच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक बघायला मिळाला. चौकार अगदी, कारण या टीमचे वेल फिनिशर म्हणून ते राहिलेत. लोअर फुलटॉस बॉल स्वतःला थोडं ट्रेस करत असताना 1 रन या बॉलवर कंप्लीट केलं जाईल. फुलटॉस लोअर फुलटॉसला फुलटॉस मध्ये कन्वर्ट करून घेतलं. सिंगल. स्कायरा 11 न्यू यंगस्टर्स वाल वारंवार फुलटॉस यॉर्कर किंवा एकतर गुडलेन ठेवलं तर त्याच्यामध्ये टर्न बघायला मिळाला. गोलंदाजीची जेवढी त्यांची स्तुती करावी तेवढीच अपुरी राहील. इतकी सुंदर भेदकता गोलंदाजीमध्ये त्यांची तुम्हाला बघायला मिळाली आहे. शेवटचा बॉल आता उर्वरित राहिले. गणेश पारवे जो स्ट्रायकर एंड कडे. सुजल डान्सिंग डाऊन द विकेट आणि या बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोरिंग शॉट षटकार एंड चांगला केलाय. 6 रन आलेत आणि पहिलं सत्र खेळाचं पहिला डाव हा मैदानामध्ये संपला आणि जिथे धाव संख्या ऑन बोर्डवर लागलेल्या आहेत टोटल 41. 41 धावा बोर्डवर लागलेत आणि 42 धावांचा आव्हान.
धीरन बियर शॉपचे ओनर, रायबान बैलाचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक सन्माननीय अमरशेठ पालकर यांच्याकडून या क्रिकेट स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्यालय आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अमरशेठ या आपण व्यासपीठावर, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 24 बॉल आणि 43 धावांचं 24 बॉल आणि 42 झालेले आहेत. 43 धावांचं आव्हान आहे. 43 टू विन. लास्ट बॉलवर षटकार आला होता. 43 करायचे. स्कायरॅन न्यूयॉर्क वाहलला हा सामना जिंकण्यासाठी. आणि दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल ऐकूया लवेश दिघे यांचा आवाज. आपण पाहू पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती 22ची रन, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती चौकार, पाचव्या चेंडूवरती सिंगल आणि सहाव्या चेंडूवरती माइट हिट षटकार. तर केवळ टीमला पहा खरं तर पैशाचा वर्षाव केला जातोय. आदरणीय लोकेजी शिंदे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 21,000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. क्या बात आहे. नक्कीच अगदी व्यासपीठावर आपण बालूशेठ गायकर यांना देखील बघतो. आमचे कृष्णाशेठ पालकर देखील आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आपण करणार आहोत. एक महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि या गोष्टीचा आम्ही उल्लेख याच्या अगोदर देखील केला की 40+ संघ जो डायरेक्टली मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. पहिल्या रात्रीमध्ये देखील आम्ही या गोष्टीचा उल्लेख केला होता आणि 2 रेग्युलर संघामध्ये सेमी फायनल होणार आहे याची दक्षता घे. यातून विजेता संघ हे बोनशेस संघाविरुद्ध. बोनशेस संघ आपणही तयार राहा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. यस मॅच छान करायची पहा. सुपर 6 मध्ये अंतिम सामना आपण पाहतो. टोटल 42 धावा केल्या. 43 धावांचं लक्ष वहाल या टीम संघासमोर. करण पालकर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज इथे आलेलं आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. मॅच ऑन करायची पहा. अगदी केवळ टीमवरती पैशाचा वर्षाव केला जातो या मॅचमध्ये. सुपर 6 मध्ये अतिशय बराचसा संघर्ष केला या खरं तर टीमने. जिथे 21,000चं बक्षीस होतं हॅट्रिकसाठी ते मात्र आता लोकेश शिंदे यांनी 51,000 रुपयाचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिकसाठी दिलं जाईल. लोकेश शिंदे यांचं खरं तर मी कौतुक करेल. सीमारेषच्या अगदी बाहेर मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं देखील आपण ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये सरसे स्वागत करूया. केवळ टीमचे कट्टर समर्थक लोकेश शिंदे यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 51,000 रुपयाचं कॅश प्राइज. मॅच ऑन करा बा. बराचसा उशीर होतोय. आपण पाहत आहोत खरं तर स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल या टीमला बनवायचे आहेत. त्या म्हणजे 43 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. उमेश माळी वैयक्तिक पहिलं, सांघिक कोठ्यातील पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं पहिलं षटक हदलत असताना आपण पाहतो. घनश्याम आणि समीर या 2 फलंदाजांना आपण पाहतोय सलामीला आलेले आहेत. 43 धावांचा प्रवास कशा प्रकारे राहील हे आपण पाहणार आहोत. वेलकम बॅक जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने.
जिथे केवाले विपक्ष बहाल या दोन टीम दरम्यान बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये प्रयास आणि समीर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रयास कोहली जर मागील मॅचचा हिरो आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. उमेशसाठी पहिला चेंडू फेस करत असताना अगदी दिशा दाखवायची होती, टॅप करायचं होतं, एज लागली होती, हलकासा ब्रश चेंडूने बॅटला केला होता आणि तिथून मात्र से फ्लॅट्समध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. या चेंडूवरती कोणतीही धाव नाही. हा बॉल निर्धाव फेकला जाईल. तर केवाले टीम हा सामना जिंकला. तर केवाले संघाची एवन जोडी स्वतंत्र पालकर आणि जयवंत पालकर यांच्या माध्यमातून 21,000 रुपये इथे दिले जातील. पहा केवाले टीमला क्या बात आहे. खेळाडूंसाठी खरं तर पैशाचा वर्षाव खरं या मॅच मध्ये केला जातोय. उमेश मालीचा बॉल पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. अगदी उत्साह जास्त आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळाला. पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल. यासाठी नॉट आउट. अगदी चांगला चेंडू हाताळला गेला होता. यॉर्कर करण्याचा प्रयत्न गोलंदाज उमेश माली याचा आपण पाहिला. लाऊड अपील केली, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, त्या अपीलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. गोलंदाज उमेश माली पॉवर प्लेमध्ये अगदी अद्याप मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना प्रयास कोहली आपण फलंदाजी मार्कवर पाहतो. अगदी प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये हा दुसरा बॉल डॉट फेकला. अगदी चांगली गोलंदाजी मी म्हणेल उमेश माली याच्या माध्यमातून. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. उमेश माली टू प्रयास कोहली. यावेळी देखील लेट कट वेटेड ऑफचा फटका सजवायचा होता. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत नाही पाहिजे. जोखीम भरा रन. जरूर सॉफ्ट डिस्मिसल झाला असता, परंतु इथे मात्र सेफ लँडिंग खरं तर चेंडूने केलं. या चेंडूवरती मिळेल फक्त आणि फक्त एक धावाने एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. ते म्हणजे एक आकड्यावरती धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जात आहे. अगदी हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज पॅच जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एक साईडला स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान मोर्या 11 केवाले हा संघ आपण पाहतो. गोलंदाज तयार. उमेश माली मैदानाच्या आतमध्ये अगदी पॉवर प्लेमध्ये देखणी गोलंदाजी, पॉवर प्लेमध्ये इकॉनॉमिकल स्पेल हातात असताना आपण पाहतो. सध्याच्या घडीला फलंदाजाला थोडंसं संघर्ष करावा लागतो पहिल्या षटकामध्ये मोठे फटके मारण्यासाठी. आता स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल खरं तर समीर नाईक हा फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राहील पुढील चेंडू टाकण्यासाठी. तेच मॅच ऑन करा. यावेळी देखील पहा दिशा दाखवले. क्या बात आहे, कलात्मक शॉट. चेंडू थांबणार नाही. चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये. इट्स 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार अलॉंग द कार्पेटच्या सहारे सीमा पार 4 रन. पहिले 3 चेंडू अतिशय दमदार हाताळले गोलंदाज उमेश माले आणि त्यावर आपण पाहतो चौथा चेंडूवरती अगदी दिशा दाखवली. लॉंग लेग रिझर्व मध्ये चौकार आला. उमेश मालेचा पुढील चेंडू कॉपी बुक स्टाईलने त्याच दिशेने फाईन लेग रिझर्व मध्ये गदर चेंडूला ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतो लगातारचा पाठोपाठचा दुसरा चौकार फलंदाज समीर नाईकच्या बॅटमधून.
चौकाराला चौकारची साईने धाव फलक फ्लाय होते. टोटल 9 धावा धावा फलकावरती आपण पाहतो. पॉवर प्लेचं पहिलं षटक अतिशय पहिले 3 चेंडू चांगले राहिले, त्यानंतर मात्र चौथ्या आणि 5व्या चेंडूवर चौकार ठोकला समीर नाईक या बॅट्समनने आपण पाहतोय. अंतिम बॉल पॉवर प्लेचा पहिल्या षटकातला आपण पाहतो. उमेश मालिक गोलंदाजी मार्कवर. उमेश टू समीर नाईक असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये शांतमय क्रिकेट, चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला एन्जॉय करायला मिळते. फुलटॉस होता यावेळी देखील त्याच दिशेने कलात्मक स्ट्रोक. चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी लाईन, गॅप मध्ये चेंडू ढकललाय आणि शेवट देखील या षटकाचा गोड करत असताना फलंदाज समीर नाईकच्या बॅटमधून चौक. व्हेरी मच. ज्या खरं तर सरासरीची गरज होती ती सरासरी जरुरीतून स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल टीमने गाठलेली आहे. धावा पलकावर धावा आपण पाहतो. पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा धावा पलकावरती. आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गणेश पारवे आपण पाहतो. विकेट हॅट्रिकसाठी लोकेश शिंदे यांच्या माध्यमातून 21,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. पहा गणेश पारवे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तयार. लेफ्ट हँड बॉलर आहेत आणि आदरणीय कलंजी पालकर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज इथं दिलं जाईल. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न, टप्पा खाल्यानंतर चेंडू थोडंसं सरळ राहिला, त्यामुळे हा चेंडू अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळतो. गणेश पारवे गोलंदाजी मार्कवर आले. बॅटिंगमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स आला या स्पर्धेमध्ये. ऑब्जेक्शन घेतलंय पहा बॉलरवरती. इथे आपण यावं लगेच स्क्रीनवरती. यावं गोलंदाजांवरती आक्षेप घेतलाय, त्यामुळे इथे स्क्रीनवरती यायचंय लगेच. तर स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतो खरं तर नामदेव शेठ जमदडे ऑन स्क्रीन पाहत आहेत. यस, चालू करायची आहे मॅच. गोलंदाज गणेश पारवे आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अगदी ऑफसाईड ऑफस्टंप चेंडू टाकला होता आणि चेंडू पिच झाला तर थोडासा सरळ राहिला, त्यामुळे हा चेंडू चांगला होता असं पंचांनी दर्शवलं. निजाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा आपण पाहिल्या, त्या म्हणजे स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल टीमच्या 13 धावा धावा फलकावरती 43 धावांचा पाठलाग करत असताना इथे आपण पाहत आहोत. आणि पहिला चेंडू आपण दुसऱ्या षटकाला डॉट पाहिला. फिल्डिंगमध्ये थोडीशी आपण इथे पाहतो सजावट करत असताना केवळ टीमचे कॅप्टन आता मिडॉनला खरं तर संजय माली या किलोला ठेवण्यात आलेला आहे दुसऱ्या षटकामध्ये. त्याला स्पीडअप करायचे, अजून 2 सामने बॅलन्स आहेत. गोलंदाज तयार. यावेळी अखूट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार येतोय. खरं तर फलंदाज समीरच्या बॅट प्रयास कोहलीच्या बॅटमधून येतोय हा चौकार. चौकाराला पहा, चौकाराच्या साहाय्याने धाव फलक फ्लाय होईल. टोटल 17 धावा धावा फलकावरती लागलेले आहेत. खरं तर पहिला चेंडू अतिशय चांगला राहिला, थोडासा मागील चेंडूचा विचार केला. अखूट टप्प्याचा बॉल होता आणि तिथून मात्र प्रयास कोहलीने त्या चेंडूवर अतिशय चाचपणी केली आणि त्या चेंडूला फेकून दिला सरळ. पहा अगदी लॉंग स्टॉप रिझनमध्ये चौकाराकरिता चेंडू गेला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पॉईंटला खरं तर कोणताही खेळाडू नाही, बीट करून चेंडू जातोय. पहा थर्डमॅन आणि डीपमध्ये खरं तर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला होता, तिथून मात्र चेंडूची अडवणी केली, चेंडू फेकला. तोपर्यंत धावा कंप्लीट केला. या चेंडूवरती 2 धावा आणि 2 धाब्याच्या मध्ये संघ जाऊन पोचलाय, तो म्हणजे 19 या आकड्यावरती. बिनगण्याच्या मोबदल्यामध्ये सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत विचार केला तर जमेची बाजू असेल स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल टीमची. अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केला. प्रयास कोहली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना इथे पहा लेट कट वेट अँड ऑचचा फटका तर सजवलाय. खेळाडू आहेत तिथे डीपमध्ये.
तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. थोडेसे फंबल झाले फिल्डर, त्याचा फायदा जरूर इथून दोन्ही फलंदाजांनी उचललेला आहे आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाईल. टोटल 21 ऑन अ बोर्ड. 21 धावा पलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गणेश पारवे या गोलंदाजाला आपण इथे पाहत आहोत. अगदी षटकातले काही चेंडू शिल्लक असेल. एक चौकार खरं तर या षटकामध्ये जरूर आलाय आणि तिथून मात्र मागील 2 चेंडूचा विचार केला तर दुहेरी धावा तिथून घेतल्या जात आहेत. पुन्हा एकदा फिल्डिंग म्हणजे थोडीशी सजावट करत असताना गोलंदाज गणेश पारवेला आपण इथे पाहतोय. डीपमध्ये खरं तर थर्डमॅन रिझर्वमध्ये खरं तर खेळाडूला ठेवण्यात आलंय. फुल टॉस पद चेंडू फाईन लेग रिझर्वमध्ये चुकी करतोय फिल्डर आणि तिथून मात्र चेंडू फरार होतोय. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. येतोय हा चौकार. तेरा बॉल आणि 18 धावेची अजूनही गरज. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा फलकावरती सध्याच्या घडीला लागले आहेत. स्कायरा 11 नेव्ह यंगस्टार वाहाल या टीमच्या आपण पाहतो. चौका ठोकला जरूर हलक्या त्याने पुश केलाय. पहा प्रयास कोहली या बॅट्समनने दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत आणि अशा रीतीनं षटकाची वेळी समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना स्कायरा 11 नेव्ह यंगस्टर वाहाल टीमने धावा सफल बनवल्या. त्या म्हणजे टोटल 27 ऑन बोर्ड. तर 27 धावा फलकावरती आपण पाहतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तर बघू शकता आपण मैदानाच्या अगदी बाजूला आनंद घेत असताना खरं तर ज्यांचे सुपुत्र स्मित जे स्मित खरं तर विजय ठाकूर स्मित गणेश पारवेचे मोठे फॅन आहेत आणि स्वर्गीय विष्णू ठाकूर स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक आणि सन्माननीय विजय ठाकूर यांचं हार्दिक स्वागत. अर्जुनभाई तेंडुलकर आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. 4व्या मॅचमध्ये यस 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो 27 धावा. नवीन गोलंदाज मनीष मैदानाच्या आतमध्ये तयार. पहिला चेंडू अगदी टप्पा खाल्यानंतर उसळी घेणारा हा चेंडू आपण पाहिला आणि हा चेंडू चांगला असं पंच दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. इथून मात्र डॉट बॉल आले तर मॅचमध्ये जरूर कमबॅक करेल टीम केवाले संघ. यामध्ये तील मात्र शंका नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मनीष या गोलंदाजाची. ज्या प्रकारे गणेश पारवे या गोलंदाजाने गोलंदाजी केली. धावा खर्च केल्या गणेश पारवेने 14 आपण इथे पाहतो. पहिल्या षटकामध्ये उमेश मालेने 13 धावा खर्च केला. इथून मात्र इकॉनॉमिकल स्पेल हातावा लागेल मनीष या गोलंदाजाला. आपलं या स्पर्धेमध्ये आपण पाहतो सुपर 3 मध्ये दाखल व्हायचं असेल तर इथून मात्र चांगली गोलंदाजी करणं तेवढंच महत्त्वाचं. दुसऱ्या चेंडूवरती इथे धाव घेतली जाईल ती म्हणजे 1 एकेरी धावेने धाव फलक पुढे जाते. टोटल धावा संख्येचा विचार केला 28 धावा फलकावरती. उर्वरित बॉल शिल्लक असतील 10 आणि 15 धावेची अजूनही गरज. इथून दोन्ही टीम संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून विकेट्स आणि डॉट बॉल बरंच काही सांगून जातील आणि एखादा मोठा फटका आला तर मॅच पूर्णपणे खुली केली जाईल. खरं तर इथून वाहाल टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यामुळे विकेट्स इथून मिळवाव्या लागतील गोलंदाजी मार्कवर टीम केवाले या संघाला. गोलंदाज मनीष मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तयार. अगदी चांगली गोलंदाजी पहिले आपण 2 षटकामध्ये पाहिली. 2 बॉलमध्ये आपण पाहतो 2 बॉलमध्ये 1 धाव त्याच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. अगदी चांगली गोलंदाजी. उर्वरित 4 बॉल या षटकातले शिल्लक. राईट आर्म राऊंड द विकेट. पल्लो स्कूप कलात्मक शॉट रचनात्मक फटका. चंदू थर्डमॅनला क्लिअर करत जातोय सीमा प्रेशा पार. येतोय चौकार. अगदी लाईन लेंथ मी म्हणेल चांगली होती गोलंदाजाची परंतु फटका देखील त्याहून चांगला खरं तर सजवला फलंदाज
प्रयास कोहलीच्या बॅटमधून चौकार आपण पाहतोय. 4 धावेच्या मध्येनं धावा संख्या पुढे जाते. 32 धावा धावा फलकावरती. ऑन द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लाऊड फील्ड केली जाते इथे. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. लाईक बिफोर लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. एका धावेच्या मदतीनं संघ पोहोचला आहे तो म्हणजे 33व्या धावेवरती आपण पाहतो. उर्वरित काही बॉल शिल्लक आहेत. 10 बॉल आणि 8 बॉल आणि 10 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल 10 धावेची गरज. इथून उर्वरित 2 बॉल निर्णायक असतील टीम केवाले संघासाठी. इथून 2 बॉल जर डॉट आले तर मॅचमध्ये जरूर ट्विस्ट निर्माण होईल. कारण 10 धावा खरं तर शेवटच्या षटकामध्ये प्रेशर जरूर फलंदाजांवरती क्रिएट करतील. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलं. पिक केलाय. कॅचची संधी निर्माण झाली आणि मिड विकेटला अतिशय सुंदर झेल घेतला तोय. पहिला करार झटका बॅटिंग करत असताना न्यू यंगस्टर स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल टीमला फलंदाज बाद. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं पहा अगदी गोलंदाज मनीष या गोलंदाजाने आणि त्यावर मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. फुलटॉस बॉल होता आणि तिथून मात्र मिड विकेटला खेळाडू आपण पाहिला आणि सोपा झेल कार्बन कमाल कॅच तिथे घेण्यात आली. सेफ हँड्स. पहिला विकेटचं पतन. समीर नाईक सारखा खेळाडू तंबूच्या आश्रयाला पाठवला. खरं तर मनीष या गोलंदाजाने. अंतिम बॉल या षटकातला आपण पाहतो. 7 बॉल 10 धावेची गरज. हा बॉल निर्णायक या षटकातला आपण पाहतो. इथून एखादा मोठा फटका आला तर विजयाचा खरं तर विजय महोत्सव जरूर इथून साजरा करेल बहाल टीम. आणि एखादा डॉट बॉल आला तर मॅचमध्ये जरूर कमबॅक करेल ते केवाले टीम आपण पाहतो. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच, रोमहर्षक सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. सुपर 6 ही लढत. शॉट ऑफ लेन. फटका चांगला. कमालीचा स्ट्रोक. घनाती हा प्रहार. शेवट गोल केला जातोय. फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून आल्या स्वागत. वेलकम षटकार. सहा बॉल 4 धावेचं समीकरण. शेवटचं आणि अंतिम बॉल अक्कूट टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळाला आणि प्रतीकने मात्र त्यावर हल्ला बोल केला. अक्कूट टप्प्याचा जसा चेंडू आला चॉप केलं अगदी वाईडिश लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलं सीमारेषा पलीकडे. षटकार्याकरिता नवीन गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये मयूर दाखल झालाय. 6 बॉल 4 धावेची गरज स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल टीमला. इथून सामना जिंकायचा असेल तर कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे कंपल्सरी धावा चेस करणं तेवढं महत्त्वपूर्ण राहील. 6 बॉल 4 धावेची गरज. मॅच ऑन. अजूनही मॅच संपली नाही आहे. थोडं स्पीडअप करा बा. अजूनही 2 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. 6 बॉल 4 धावेची गरज. गोलंदाज तयार. आपण खरं तर पाहतोय सरपंच व उपसरपंच, माजी सरपंच व माजी उपसरपंच ग्रामस्थ मंडळ चषक 2025 ही रजनी क्रिकेट स्पर्धा. आज स्पर्धेचा मेगा फायनल डे आपण इथे पाहत आहोत. खरं तर आम्हाला समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली त्या म्हणजे आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर सरांचा मी शतशः आभार व्यक्त करतो. गोलंदाज तयार. अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. शॉट थर्डमॅनला सुंदर तिथं झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि तिथून मात्र दुसरा करार झटका बॅटिंग करत असताना स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल टीमला फलंदाज बाद. आतमध्ये दाखल होईल सुजल हा खेळाडू आपण पाहतो. 5 बॉल 4 धावेची गरज. हा चेंडू मात्र निर्णायक असेल. येणारे बॉल असतील 5 आणि 4 धावेची गरज. मयूर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना मयूर गायकर खरं तर शेवटचं षटक घेऊन आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी तयार असेल.
इथून एखादा विकेट अजून जर आला तर मॅचमध्ये थोडासा शिरकाव करण्याचा प्रयत्न इथून जरूर टीम केवाले संघाचा असेल. 5 बॉल 4 धाब्याची गरज. चला मॅच ऑन करा. मयूर गायकर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती मयूरला विकेट जरूर मयूरने विकेट मिळवले. आने वाली गेंदे 5 और 4 रनों की जरूरत. सुपर 3 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल यासाठी चाललेला हा अट्टहास आपण पाहतो. बक्षीस पात्र फेरीमध्ये करता हे दोन्ही संघ पोहोचलेले आहेत, यामध्ये तील मात्र शंका नाहीये. हा मात्र सामना असेल तो म्हणजे सुपर 3 मध्ये कोणता संघ दाखल होईल यासाठी चाललेला हा अट्टहास आपण पाहतो. 5 बॉल 4 धाब्याची गरज. मयूर गायकर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज राहील. बॉलर तयार. अखूट टप्प्याचा चेंडू यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा येतोय. यस, हा बॉल वाईड असा घोषित केला जाईल. चला इथून रिव्ह्यू घेण्यात येतोय. रिव्ह्यू इथून घेण्यात येतोय. 5 सीमारेषेच्या बाहेर जे खेळाडू आहेत त्यांना आम्ही विनंती करू की आपण बोलू नका. पहा, पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये, थर्ड अंपायर देखील आहेत. निर्णयाची चाचपणी करून योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. येस, इट इज व्हाईट बॉल. टप्पा खाला तर अतिशय उचलून घेणारा बॉल होता. अगदी डोक्यावरून चेंडू गेला. त्यामुळे थर्ड अंपायर आपण पाहतो सत्यवंजी काकडे सरांचा निर्णय आला की हा बॉल वाईड असेल. त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. आता समीकरण असेल उर्वरित बॉल 5 आणि 3 धावेची गरज. 5 बॉल 3 धावेची गरज. स्लोअर वन बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न मयूर गायकर याचा खरं तर सफल झाला नाही, असफल राहिला. 5 बॉल 3 धावेची गरज. अजूनही मॅच बनेल. विकेट्स आणि डॉट बॉल इथून वाचवल्या जातील टीम केवालेला. चला विनंती असेल, वारंवार आम्ही विनंती करू मॅच चालू करायची. 5 बॉल 3 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना स्कायरा 11 निप यंगस्टर वहाल टीमला आपण पाहतो. यावेळी देखील पहा दिशा दाखवले, कट केला, स्पेअर कटचा हा फटका आपण पाहतोय. तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केले जातील. स्कोर इज लेबल. स्कोर इज लेबल झालाय. इथून मात्र 1 धावेची अजूनही गरज. उर्वरित बॉल 4 आणि 1 धाव संख्येची गरज असेल. सुपर 6 चा हा सामना आपण पाहतो. एक साईडला केबल यांनी त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना वहाल टीम संघर्ष अतिशय चांगला पाहायला मिळाला दोन्ही संघांच्या माध्यमातून. मॅच अतिशय हाय व्होल्टेज जर आपल्याला पाहायला मिळाला, ॲग्रेशन पाहायला मिळालं या मॅचमध्ये. इथे मात्र 1 धाव निश्चितरित्या पूर्ण केली जाते आणि विजय संपादित केला आहे तो म्हणजे स्कायरा 11 निप यंगस्टर वहाल टीमने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम केवाले. आपण देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ सादर केला, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे 80-85 11 केबले क्रिकेट संघावर मात करत मर्या 11 केबले क्रिकेट संघावर मात करत सुपर 3 मध्ये अर्थात उपांत्य फेरीमध्ये हा संघ दाखल झालेला आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो आणि केबले क्रिकेट